हॅलो, हाय, नमस्कार. मी स्नेहा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा थंबनेल बघून तुम्हाला कळालं असेल की आजचा व्लॉग कशाच्या रिगार्डिंग आहे. व्लॉग नाही, व्हिडिओ. सो आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे सनस्क्रीमच्या रिगार्डिंग. आणि जास्त सनस्क्रीम्स नाही आहेत, ओन्ली 2, बिकॉज मला एका वर्षात 2च आवडलेले आहेत. आणि एक तर मला लेटेस्ट आवडलेला आहे आणि तो पण मी खूप डेअरिंग करून घेतला, कारण मी आजच्या आधी कधी एवढं वापरलं नव्हतं म्हणजे. सो येस, पण त्याचे रिव्ह्यूज चांगले आहेत तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया, कारण मला त्याचा माझ्या स्किनवरती खूप इफेक्ट झाला. आणि मला असं वाटतं की जर ते माझ्या स्किनवरती इफेक्ट करू शकतात आणि मी जे कधी सनस्क्रीन न वापरणारी मुलगी जर म्हणजे वापरायला लागली आहे आणि वापरू शकते, तर तुम्ही का नाही? सो म्हटलं वाय नॉट. सो हे म्हणून मी शेअर करते, कारण माझ्या सनस्क्रीन वापरायची जर्नी खूप मोठी आहे. कारण मी जेव्हा कॉलेजमधनं बाहेर पडले आणि माझा जेव्हा फर्स्ट जॉब लागला, तेव्हापासूनचा तो ट्रेंड आहे की सनस्क्रीन वापरा, सनस्क्रीन वापरा. पण कसं वापरायचं, काय टेक्निक आहे किंवा आपल्या स्किन टोनप्रमाणे कोणती जाईल, हे कधीच कोणी एक्सप्लेन नाही केलं. सो व्हेनेवर मी ते पर्चेस करायची ना, म्हणजे व्हेनेवर आय यूज टू पर्चेस एनी सनस्क्रीन, त्याच्यामुळे त्या स्किनवरती व्हाईट स्कार्स यायचे. म्हणजे असे रेषा-रेषा उठतात ना तशा. आणि नाहीतर मग ती स्किन अजून टॅन व्हायची. म्हणजे ते कळायचं नाही की एक्झॅक्टली काय आहे. तरी मी म्हणजे चांगल्या कंपनीची वापरायची आणि त्यावेळेसला त्या कंपनीज फेमस असायच्या. पण असा काही त्याचा इफेक्ट पडला नाही. त्याच्यानंतर मला असं वाटलं की सनस्क्रीन म्हणजे एक फेक गोष्ट आहे. म्हणजे ते खरंच काम नाही करत. लोकं बोलायला म्हणून बोलतात, पण नाही, तसं नाही आहे. तुम्ही जर प्रॉपर ब्रँडचा थोडा वेळ दिला तुमच्या स्किनला, त्या सनस्क्रीन रिलेटेड किंवा मॉइश्चरायझिंग क्रीम, कारण काहीही तुम्ही नाही अप्लाय केलं तरी फंबल का होते, मॉइश्चरायझिंग क्रीम आणि सनस्क्रीन ह्या 2 गोष्टी वापरल्या ना, तरी तुमच्या चेहऱ्यावरती खूप फरक पडतो. आणि ही ॲक्च्युली ही गोष्ट मला ॲक्च्युली खूप उशिरा कळली. मला ॲक्च्युली पण मी जेव्हा लावलं आणि त्याचे जेव्हा मला रिझल्ट्स जाणवले, तेव्हा असं वाटलं की नाही यार, हे खूप आधीपासून करायला पाहिजे होतं. पण हे आपल्याला माहिती नव्हतं की हे कसं करायचं. पण मी फर्स्ट टाईम डेअरिंग करून माझी जी सनस्क्रीन मागवली ना, तेव्हा मला असं वाटलं नव्हतं. म्हणजे तेव्हा मी फर्स्ट टाईम डेअरिंग केली होती. म्हटलं यार वापरूया, मागवूया. आणि येस, मी मागवलं आणि त्याच्यानंतर त्याचा इफेक्ट मला जाणवला की नाही, ॲक्च्युली आपण जर प्रॉपर म्हणजे चांगल्या कंपनीचा किंवा म्हणजे चांगल्या अमाऊंटचा थोडासा इन्व्हेस्ट केला आणि तो मागवला, तर तो ॲक्च्युली फेसवरती त्याचा फरक होतो. तर मी जे मेकअप अँड ऑल काहीच करत नाही, त्यांना फक्त मला एवढंच सजेस्ट करायचं आहे की ॲटलीस्ट तुमच्या फेसवरती मॉइश्चरायझिंग क्रीम आणि सनस्क्रीन प्लीज लावा. कारण तुम्ही जेव्हा बाहेर जाता तुमच्या स्किनवरती एवढा त्याचा इफेक्ट होतो. आणि हे मला आधी नाही माहिती आहे, म्हणजे नव्हतं माहिती. पण जेव्हा जेव्हा मी हे करायला लागले जेव्हापासून, तेव्हा मला ते जाणवायला लागलं की नाही, ॲक्च्युली या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. फेसवॉश करणं म्हणजे कंपल्सरी आहे. म्हणजे मॉर्निंगला तुम्ही करता, इव्हनिंगला करा, रात्री झोपताना करा, पण ॲटलीस्ट ते रुटीनमध्ये ठेवा की तुम्ही झोपतानासुद्धा ॲटलीस्ट तुमचा फेस वॉश असेल. सो यास, ही रुटीन तुम्ही फॉलो करा. आणि मी खरं सांगते, तुम्ही जेव्हा कुठे बाहेर जाता, ॲटलीस्ट सनस्क्रीन अँड मॉइश्चरायझिंग क्रीम पहिले लावा. पहिले मॉइश्चरायझिंग क्रीम आणि मग सनस्क्रीन. आणि इट्स बीन 2 इयर्स. मी पॉन्ड्सने आता नवीन जो हायलॉरॉनिक जेलवाला काढला आहे, तो खरंच खूप छान आहे आणि तो इन बजेट आहे. तो डीमार्टमध्ये पण इझिली अवेलेबल होतो. आणि तो खरंच स्किनवरती एवढा इफेक्टिव्ह आहे ना, तर ॲटलीस्ट तुम्ही सनस्क्रीन जरी नसेल लावत ना, तर ॲटलीस्ट ती मॉइश्चरायझिंग क्रीम लावायला स्टार्ट करा. थोडा जास्त, आणि ती खरंच कॉस्टली नाही आहे. मला पण आधी इन्व्हेस्ट करायला या गोष्टींवरती म्हणजे जीवावर यायचं की यार मी का करते. बट ॲक्च्युली जेव्हा फेसमध्ये फरक कळतो किंवा स्वतः असं सेल्फ ग्रूमिंग करायची असते, तेव्हा असं वाटतं नाही यार, केलं ते बरं केलं, कारण चेहऱ्यावरती फरक दिसतो त्याचा. आता आपण स्टार्ट करूया पहिल्या, जो मी सनस्क्रीन वापरते तो. आणि तो आहे द डर्माकोचा हा SPF 50चा. याची डिटेल मी तुम्हाला इथे देईन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक देईन. आणि माझी ही फर्स्ट सनस्क्रीन आहे, म्हणजे आफ्टर सो लाँग टाईम हे वाली, जी मी अप्लाय करते माझ्या फेसवरती. आणि ही जेव्हा मी घेतली होती फर्स्ट टाईम, तेव्हा थोडी मला ही कॉस्टली वाटलेली. मला जीवावर आलेलं पैसे घालायला. म्हटलं फर्स्ट टाईम एकतर मी काहीतरी एक्सपेरिमेंट करणार आहे सनस्क्रीनसोबत, आणि जर याने पण मला धोका दिला ना, तर मी याच्यानंतर सनस्क्रीन वापरणार नाही. बट इट्स बीन अ इयर नाव मी ही वापरते आणि ही खरंच 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 खूप इफेक्टिव्ह आहे. पण याच्यामध्ये पण ना 2-3 टाईप आहे आय गेस. आता हे नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी आहे आणि आय थिंक एक ऑइली स्किनसाठी आणि एक एक्ने प्रोन स्किनसाठी पण आहे. तशा काहीतरी 2-3 टाईप आहे ह्याच्यात, पण हे नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी आहे. आणि ह्याच्यात डिटेल्स जे आहे ते तुम्ही
डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता त्याच्या प्रोडक्टच्या. आणि ही खरंच खूप म्हणजे फायदेशीर आहे. सो मी पहिले ती पॉन्ड्सची मॉइश्चरायझिंग क्रीम वापरते आणि त्याच्यावरती हे अप्लाय करते आणि मी ॲटलिस्ट 2 वेळा तरी वापरते याला दिवसातून. खूप छान आहे. पहिलीच सनस्क्रीम होती ज्याच्यावरती मी एवढं म्हणजे इन्व्हेस्ट केलं आणि मला रिझल्ट दिला. सो आणि या ॲक्च्युली कसं आहे, काही काही सनस्क्रीम आहे ना खूप थिक असतात, तर ते थिक नाही आहे. हे असं लाईट वेटेड आहे. हे बघा, मग तुम्हाला हे असं व्हाईट दिसणार नाही. म्हणजे हे हे पूर्ण असं प्लेन होऊन जातं. नॅचरल वाटते स्किन याच्याने. सो हा एक होता. आणि एक जो दुसरा मी वापरला म्हणजे मागवला होता, तो मी खूप डेअरिंग करून मागवला, कारण त्याचं कसं असेल कसं नाही. तो म्हणजे हा हायफन कृती सॅनोनचा जो ब्रँड आहे तो. आणि याची एक गोष्ट मला काय आवडली माहिती आहे, म्हणजे तुम्ही जर मेकअप नाही केला तरी चालेल, पण तुम्ही ही सनस्क्रीम लावली तरी तुमच्या फेसवरती ग्लो येईल. हे मी तुम्हाला फेसवरती अप्लाय करून दाखवेन. कारण ही जी आहे ना ती गोल्डन आर्स ग्लो स्क्रीन आहे. म्हणजे याची डिटेल्स मी तुम्हाला इथे देईनच आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा देईन. तर हे असं आहे आणि ह्याच्यामध्ये ना कसं हा गोल्डन कलर आहे, जो एक फाउंडेशनचं काम करतो. तर मी हे तुम्हाला दाखवते. आणि हे पण खूप लाईट वेट आहे, म्हणजे तुमच्या फेसवरती जास्त हे नाही करणार. हे बघा. सो मी तुम्हाला हे स्किनवरती अप्लाय करून दाखवते. आणि हे एवढं रनी आहे ना की हे बघा लगेच ड्रॉप होतो त्याचा. हे बघा, तुम्हाला हा पोर्शन दिसतो इकडचा, तो ना हा लावल्यानंतर आहे ना असा शाईन करतो. म्हणजे तुम्ही एखादा मेकअप केल्यानंतर तुमच्या फेसवर कशी वेगळी शाईन येते, तुम्हाला असं वाटतंय की नाही, आय डोंट नो. बट हे असं हा पोर्शन ना थोडासा शायनिंग असा होतो. आणि ना हे पूर्ण ऑब्झर्व झालं, म्हणजे ते चिकट पण नाही, याच्यावरती पण व्हाईट स्कायर्स बिलकुल नाही आहे. आणि ट्रस्ट मी गाईज, म्हणजे मला हा प्रोडक्ट कधीपासून घ्यायचा होता आणि तो फायनली मी घेतला. आणि मला असं वाटलेलं की हे वर्थ असेल की नाही, पण ॲक्च्युली इट्स वर्दी. अँड तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मागवू शकता. आणि हे माझ्या स्किन टोनप्रमाणे हा खूप प्रॉपर आहे. आणि असं तुम्ही बघू शकता इथे काहीच नाही, म्हणजे हा पूर्ण असा स्किनला मॅच झाला. तरी गोल्डन असला तरी तो पूर्ण स्किनबरोबर असा मॅच झाला आहे माझ्या. सो येस, हेच 2 सनस्क्रीम होते जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते. आणि या दोघांचे रिव्ह्यू खरंच खूप छान आहेत आणि मला हे प्रचंड आवडलेले आहेत दोन्ही पण. तर तुम्हाला हवं असेल, तुम्ही फर्स्ट टाईम ट्राय करणार असेल, यू कॅन गो विथ दिस. आणि हे खरंच नॉन स्पॉन्सर आहे, म्हणजे मी हे ट्राय केलं म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते. आणि तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. आणि हे खरंच माइंड ब्लोईंग रिझल्ट देतात ॲज पर माय स्किन टोन. आणि माझ्या अप्लाय केल्यानंतर मी जे रिझल्ट सांगते ते 3-4 महिन्यानंतरचेच सांगते. त्याच्या आधी म्हणजे त्याच्यानंतर असं नाही की मी तुम्हाला आत्ता म्हणजे आत्ता वापरेन लगेच सांगते, नाही. याला मी वेळ दिला आहे आणि याचा रिझल्ट खरंच आहे फेसवरती, म्हणून तुम्हाला सजेस्ट करते. येस, आत्ता आय होप मी खूप बोलली आहे. आता या व्हिडिओला मी इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.